गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर पहा ही अशी सुंदर सकाळ. आणि हे पहा आपले कांदे थोडेसे आहेत मैत्रिणींनो, किती असते 50 गोणी 25 गोणी माहीत नाही मला. पण त्याला आहे ना आभाळ आलं का झाका, पुन्हा सकाळी उठा. आणि हे पहा आज तब्येत अजिबात बरी नाही, पण इच्छा नाही ते खोलायची, पण खोलावं लागणार. तर मी विचार करते की जे प्रॉपर शेतकरी येतं त्यांची खरोखर कमाल आहे, एवढे सारे कांदे असतात त्यांचे. आपण काढणार आहेत सकाळ सकाळी ही वांगीची झाडं, कारण आपल्याकडे येणारे ट्रॅक्टर गव्हाचं रान नांगरायला. तर याला अजून वांगी येऊ राहिले मैत्रिणींनो, पण मग पुन्हा ही जमीन अशीच पडणार. आणि हे वांग्याचं बी आहे ना खूप छान लागलं होतं मला. रोप आणले होते सॉरी, नर्सरीमधून. तर खूप सुंदर वांगे काट्याचे आणि चवीला पण छान होते. आणि झाडं पण एकदम छान आहेत पहा अजून. पण ते आता नांगरामुळं काढावं लागेल, आणि सकाळ सकाळ काढून घ्यायचे. मला जायचं आहे लग्नाला, त्यामुळं मग ट्रॅक्टर आल्याच्यानंतर पुन्हा गडबड होईल. तुम्ही आता काढून घेणार आहे ते. हे पहा मैत्रिणींनो किती वांगे आले त्याला, छोटे छोटे. हे पहा हे असे एवढाले वांगे इथं माझ्या जवळजवळ कानापर्यंत गेले मैत्रिणींनो. आणि मला काढायची इच्छा नाही आहे, मध्ये मध्ये थोडे किडल्यासारखे होते बरं का, पण आता बिलकुल छान वांगे निघू राहिले. पण आता काय मजबुरी आहे, आणि आपण लावले दुसरीकडं, पण दुसरं हे कट केल्याच्या नंतर मी तुम्हाला दुसरे लावलेले वांगे दाखवते. आणि अशा पद्धतीने आपण हे सगळे वांगे आहेत ना तोडून घेऊ. आणि हे पहा दुसरे इकडं बेल, आपण याचं बी धरू शकतो का काय माहिती नाही मला, येईल का याचं बी. तर असे पिकलेले वांगे पण आपण तोडून घेऊ सगळे. वांगे शेजारीच कारल्याचं येलं होतं मैत्रिणीनं, ते पण काढावं लागेल आपल्याला. आणि याला पण हे पहा आता एवढ्या भर उन्हाळ्यात काढायचं, म्हणून मी त्याला लक्ष नाही दिलं, पाणीच नाही दिलं. तुम्हाला दिसत असं वरून करपल्यावर झालं आहे, पण तरीसुद्धा हे पहा त्याला पण असे छोटे छोटे कारले आलेत. हे पण हे असे कारले आलेत, फुलं आहेत. पुन्हा हे पहा असे बारीक बारीक फुलाची प्रोसेस चालू आहे त्याची, कसे गुंजा. हे पहा छोटे छोटे बेबी. तर हे आपण आता काढून घेणार आहोत हे सगळं. चला, कारली काढली, वांगीची झाडं तोडून झाली मैत्रिणींनो. आणि एखादं भाजीला बघते काही हे पाय वेल गवतात आपल्याला होतं इथं. एक काकडी सापडली मैत्रिणींनो पुन्हा. आणि दीदीला फ्लावर नेऊन देते मी मित्रांनो. याला बुडापासूनच काढते, कारण पहिल्यांदा मी ठेवलं होतं आणि काहीच फायदा नाही झाला. हे पाणी नसल्यामुळं आणि गवत जास्त झाल्यामुळे हे काय एवढी म्हणावं अशी पुसली नाही, पण छान आहे. असं काय आळाई वगैरे नाही मैत्रिणींनो. आणि हे दीदीला भाजीला देते, आणि तुम्हाला मी नवीन लावलेली वांगी दाखवते. हे पहा आपण शेवग्याच्या लाईनमध्ये वांगी लावली होती मैत्रिणींनो इथं. तर मी जसं म्हटले ना, शेवग्याला तणनाशक जमत नाही. तर हे 5 शेजारी ऊस आहे, ऊसात तणनाशक मारलं शेजारच्यांनी. तर त्याची थोडीशी काहीतरी भाप वगैरे लागली. तर पहा शेवगास करपला नाही निसता, तर वांगीसुद्धा कशी करपलेत. आणि मी हे असं औषध चालत नाही शेवग्याला, म्हणून मी गवताला औषध नाही मारलं. हे पहा किती गवत आहे माझ्या याच्यामध्ये. आणि मी तुम्हाला दाखवलं होतं हे झाड पहा की याला फुलं आलेत, शेंगा आलेत म्हणून मैत्रिणींनो. तर हे पहा पूर्ण झाड जळून गेलं ते त्यांनी औषध मारल्यामुळं.
आणि ह्या अशा 2-4 शेंगा आहेत, पण त्याला आपण पाणी नाही भेटलेलं. मी जसं म्हटलं तुम्हाला की पाणीच नाही देऊ राहिले सध्या. या गवतामुळं पाणी दिलं की जास्त होते. आणि ही वांगी पण पहा, वांग्याचं बी आहे ना बरोबर नाही लागलं हे. औषधाच्या दुकानातून वांग्याचं बी आणलं होतं. हे पहा असं हाईटला तर नाही वाढले का शाळेत गवतामुळं आणि कांद्यात असल्यामुळं, पण तिची जात पण आहे ना अशी वेगळी निघाली ही पहा. आणि किडायला लागली तर याला औषध मारावं लागेल, कारण तिकडची वांगी आपण काढून घेतली आता. आणि ह्या इथं पहा मैत्रिणींना आपण एक दोडक्याचा वेल लावलेला होता, म्हणजे खूप पहिला लावला होता दिसत असं. याला काही सुरुवातीला दोडके नाही आले, पण ह्या वरती जाऊन आत्ताशी ह्या इथं एक दोडका आलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. संत्र्याचं झाड आहे. आपण संत्र्याचं झाडं काढून घेतले होते आणि हे 2 संत्र्याचे झाडं ठेवलेले आहेत खायसाठी घरी. तर अशापैकी पहा शेवगा आपला ह्या साईडचा. आणि हे आपले असे वांग्याचे बरेचसे झाडं लावलेले आहेत मैत्रिणी पहा, लाईनला इथून तिथून. पण याला पहिलं औषध मारावं लागेल, कारण तिकडचे वांगे चालू होते, त्यामुळं काही याला मी लक्ष दिलं नाही. आणि हे पहा थोडंसं गवत काढलं मी काल याच्यातलं. खूपच गवत आहे, काढायचं एवढं सोपं नाही आहे. आणि वांग्याची जात म्हणजे मला ती बिलकुल नाही आवडली, आणि त्याचा शेप पण असा आता हे असे खराब होऊ राहिले म्हणून शेप बिघडू राहिला आहे की काय माहिती. तर याला बघावं लागेल, तेव्हा कुठंतरी आपलं उन्हाळ्याचं चालू काम होईल. हे पहा, हे पॅकेटमधलं बीचं काही सांगता येत नाही कसं लागतं काय लागतं. नर्सरीतून आणलं होतं मी पहिलीच्या ते रोपं जी आत्ता काढली ना, तर ते छान आलं मैत्रिणी. खूप सारे वांगे निघले त्याला, यायला लागले. एवढे वांगे येतात ना मैत्रिणी का खाता खावत नाही. तर चला मैत्रिणींनो, जुने वांगे काढून झाले, कारल्याचा वेल पण तोडून झाला, आणि आता आपल्याला जायचं आहे लग्नाला थोड्या वेळाने. त्याच्यामुळं मग आता आपण व्हिडिओ बंद करू, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि हे पहा असं आभळ आलं आहे खूप सारं. आता वाजले सकाळचे 9, पण एवढं आभळ आलं आहे का कुठं सूर्य दिसेना. मगाशी मी व्हिडिओ चालू केला वांगे काढायच्या अगोदर, तेव्हा तरी थोडाफार दिसत होता, आता बिलकुल दिसत नाही आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करत जा. धन्यवाद.